टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोमवारी नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या दंगलीमध्ये अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत। त्यापैकीच अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार सर आहेत। त्यांच्या हाताला जबर इजा झालेली आपण बघू शकतो। अजूनही ते पट्टी लावून या ठिकाणी कर्तव्य बजावत आहे। सर काय सांगणार, काय घडलं होतं जेव्हा तुम्हाला लागलं? ॲक्च्युली त्या रात्री वायरलेसवर वरिष्ठांचे आदेश झाले की आपण आपल्यासोबत हजर असणारा स्टाफ घेऊन तात्काळ चिटणोईस चौक येथे पोहोचा। तर तिथे गेल्यावर अशी परिस्थिती होती की उपद्रवी दगडफेक करत होते आणि लाईट पण बंद होती। तर आमचा जो स्टाफ होता तर आम्ही त्यांना थांबवण्याचा आणि थोपवण्याचा प्रयत्न करत होतो। शील्ड आणि बॅरिकेडच्या सहारे आम्ही समोर वाढत होतो। तर त्यापूर्वीच त्यांनी एक क्रेन जी समोर ठेवलेली होती त्याला त्यांनी पेट्रोल बॉम्ब वगैरे टाकून आग लावून दिलेली होती। तर आम्ही हाही प्रयत्न करत होतो की फायर ब्रिगेड तिथपर्यंत न्यावी आणि फायर ब्रिगेडद्वारे ती क्रेन विझवून त्याचे जे संपत्तीचं नुकसान होणार आहे ते वाचवायचं। तर ते आम्हाला करू देत नव्हते। अचानक म्हणजे एवढ्या प्रमाणात दगडफेक होत होती की आम्ही समोर वाढू शकत नव्हतो। तर त्यावेळेस मग आम्ही स्टाफ जमवून आम्ही समोर वाढलो। फायर ब्रिगेड बोलवली आणि फायर ब्रिगेड बोलवलं ती एक आम्ही विझवेपर्यंत त्यांनी त्याच्यासमोर असणारी दुसऱ्या क्रेनला सुद्धा आग लावली। तर मग लगेच आम्ही पूर्ण अजून स्टाफ पुन्हा नेटाने आम्ही समोर वाढलो। दुसरी क्रेनसुद्धा फायर ब्रिगेड तिथपर्यंत पोहोचली, तीसुद्धा विझवली। परंतु मग ते डाव्या हाताला जो भालदारपुरात तिथल्या लहान गल्ल्यातून आमच्यावर दगडफेक करत होते। हाताला काय लागलं नेमकं? तर त्यावेळेस मी जेव्हा समोर वाढलो तर वाढल्यावर असाच एकदम जमाव समोरून चालून आला आणि त्यांनी भरपूर दगडफेक आणि खूप मोठ्या वस्तू म्हणजे काही वस्तू मारत होते। तर त्यातलंच काहीतरी माझ्या हाताला लागलं आणि त्याच्यामुळे इंजुरी झालेली आहे आणि स्वेलिंग आलेली आहे। धारदार शस्त्र होता, दगड होता, रॉड होता, काय वाटतं? काहीतरी रॉड वगैरे लागलेला आहे हाताला, त्याच्यामुळे मग आणि ते मी वाचवायचा प्रयत्न केला। डोक्यावर वार होता, हेल्मेट होतं माझ्याकडे, वाचवायचा प्रयत्न केला तर ते हातावर लागलेलं आहे। किती मोठी इजा आहे सर? मोठी अशी थोडंसं सुजन जास्त आहे, स्वेलिंग आहे। भीती वाटत होती कारण की मी त्यावेळेस त्या स्पॉटवर होतो जेव्हा हे सगळं घडत होतं। भीतीचा प्रश्न नव्हता कारण की जर आम्ही समोर वाढलो नसतं तर आजूबाजूचा जो परिसर आहे त्यामध्ये ते उपद्रवी पसरवून आम जनता त्यामुळे अफेक्टेड झाली असती आणि स्वतः आमचे CP साहेब, DCP मॅडम सगळे रोडवर होते। तर भीती वाटायचा प्रश्न नव्हता, स्टाफ सोबत होता। फक्त आम्हाला त्यांना थोपवणं होतं की ती उपद्रव वाढवायला नको, त्याच्यासाठी आम्ही समोर वाढत होतो। हे सगळं बघत होते टीव्हीवर, परिवार चिंतेत होता ज्यावेळेस जखम झाली, लागलं एका DCPवर कुऱ्हाडीनं? परिवाराला माहितीच नव्हती कारण की परिवार म्हणजे दुसऱ्या दिवशी मुलांचे पेपर वगैरे होते, मिसेस त्याच्यातच बिझी होती। मग तेव्हा रात्री 11 वाजता जेव्हा मिसेसला फोन गेले तेव्हा तिने मला फोन केला की काय झालंय। त्यावेळेसच परिवाराला मग नंतर माहिती भेटली। किती थरारक होतं ते सगळं, म्हणजे किती म्हणजे भयावह होतं? भयावह म्हणजे ते उपद्रवी काय करतील याचा नेम नव्हता। त्याच्यामुळे मग म्हणजे त्यांना एक तर कोणी म्हणजे काय त्यांच्या हातात दगड आणि सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे ते कोणत्या स्तराला जातील याचा नेम नव्हता। त्याच्यामुळे आम्हाला त्यांना कोणत्याही प्रकारे थोपवणं होतं। बस आमचा आणि आमच्या वरिष्ठांचे जे आदेश होते ते पालन करून त्यांना थोपवून त्यांना परत पाठवणं आवश्यक होतं। बस तेच आम्ही हे केलं। रॉड मारला होता की काय मारलं होतं? ॲक्च्युली एवढ्या याच्यात लक्षात नाही आलं, म्हणजे जोरदार मार बसलेला कशाचा तरी, दगड लागला की रॉड मारला, पण ते मार खूप जोरदार होता। प्रकृती कशी आहे सर? ओके, फिट आहे, काही प्रॉब्लेम। नितीनचंद्र राजकुमार सर कर्तव्य बजावत आहे। सोमवारी जी दंगल झाली त्यामध्ये त्यांच्या हाताला जबर इजा झालेली आहे। अनेक पोलीस जखमी झाले या कर्तव्यावर। जे उपद्रवी होते त्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला केला होता। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।